नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की या मनस्विनीने कान्हा आणि सखीच्या गाडीत बॉम्ब तर टाकलाय, पण मित्रांनो मनस्विनी स्वतःच त्या गाडीत जाऊन बसणार आहे. आता हे कसं झालं बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर आणखी एक खुलासा होणार आहे. कान्हाची आई आणि आजी सुद्धा घरी येणार आहे. तर मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट आणि आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. आता मित्रांनो, सखीने कान्हाला म्हटलं असतं की 30 सेकंदात माझ्यासाठी काहीतरी स्पेशल कर. कान्हा धावतच येतो आणि त्याने ओरिगॅमीचं काहीतरी बनवून आणलं असतं. लगेच असं हार्ट शेपचं त्याने बनवून आणलं असतं सखीसाठी. आता सखीचं 30 सेकंद असे मोजून झाले असतात. कान्हा म्हणतो डोळे उघड. सखी आता डोळे उघडते आणि कान्हाचं असं सरप्राईज गिफ्ट बघून सखी आता भावुकच होते. ती इतकी खुश होते ना. कान्हाने बनवलेलं ते ओरिगॅमीचं हार्ट सखी तिच्या हातात घेते आणि म्हणते, वाव, तुला हे बनवता येतं? अरे, मला खूप आवडतं ओरिगॅमी. तर मित्रांनो, असं जाडसर पेपर असतो आणि त्याने काहीतरी असं सुंदर बनवायचं असतं. तसंच आता कान्हाने हार्ट बनवला असतो सखीसाठी. कान्हा म्हणतो, मला इतकं खास येत नाही, पण कधी कधी कुल्फीसोबत असताना जेव्हा मी क्राफ्टिंग करतो ना, त्यातनं थोडंफार येतं, शिकलो मी. तर सखी कान्हाला सांगते, तुला माहिती आहे का, मी कॉलेजमध्ये असताना मला ओरिगॅमीचं सॉलिड क्रेज होतं. बघ ना, एक तर सगळ्यांना जमत नाही आणि त्यात मी इतके वेगवेगळे प्रकार करायचे ना. खरं तर मला आणि आमच्या कॉलेजमध्ये एक सिनियर होता, त्याला यायचं ओरिगामी. मी तर एकदा गमतीतच माझ्या मैत्रिणीला म्हणाले होते की माझ्या नवऱ्याला ओरिगामी आलं पाहिजे बाबा. कान्हा आता हसायला लागतो. सखी म्हणते, आणि सी, तुला पण ते येतं? हे सखी होतं इतकी खुश होते. सखी कान्हाला म्हणते, आय लव्ह यू कबीरू, आणि ती त्याला हक करते. कान्हा म्हणतो, कबीरू? सखी म्हणते, हो कबीरूच. आणि आता सखी इम्प्रेस झाली असते. आणि मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं, त्यांनी आपल्याला एक घर दाखवलं आणि एका खोलीत एक असे 2 हात दाखवले असतात, म्हणजे एक मुलाचे हात असं वाटतंय ते. आणि तो सेम हार्ट बनवत असतो ओरिगॅमी पासून. आणि त्याच्या हातावरती एक टॅटू काढला असतो ज्यावर असा हार्ट असतो आणि त्यामध्ये SS असे इनिशियल्स लिहिले असतात. आता कदाचित असं वाटतंय की हा सखीचा तो सिनियरच असणार ज्याला ओरिगामी येतं, ज्याचा उल्लेख सखीने आत्ताच केला होता कान्हाजवळ. त्यांनी सेम असं हार्ट शेपचं बनवलं असतं ओरिगॅमी पासून आणि त्यावर सखी असं लिहिलं असतं. याचा अर्थ मित्रांनो, लवकरच आपल्याला नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. हा सखीचा सिनियर असणार आहे आणि सखी मागे हा नक्कीच वेडा असणार आहे. म्हणजे मालिकेत आणखी एक वळण आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो, असो तर तो असं सखी वगैरे लिहितो ओरिगॅमीवर आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. त्याचा चेहरा वगैरे अजून काहीच नाही दाखवला आहे. तर सखी आता दुसरा दिवस असतो आणि ब्रेकफास्ट बनवत असते सगळ्यांसाठी. तिने छान स्वयंपाक केला असतो. आता सखीला असं बघून हर्षू म्हणतो, अरे वा, आज थालीपीठ? सखी म्हणते, हो, आईला आवडतात ना म्हणून बनवलेत. आता मीनाक्षी म्हणते, किती दिवसांनी आपण असं एकत्र बसून आनंदाने जेवण करतोय ना. गौतम म्हणतो, हो, त्या मनस्विनीमुळे हा दिवस कधी उजाडलाच नाही. तर परशू विचारतो, अरे हो, पण तिचं झालं काय पुढे? परशू आता कान्हाला विचारतो, ती सापडली की नाही अजून? तर आता कान्हा सांगतो, हा, ते मुंबईच्या कमिशनरांशी मी बोललोय, ते तिला शोधतायत, सापडेलच ती लवकर. सखी म्हणते, जाऊ दे ना तिचा विषय, आता कशाला तिचा उल्लेख करायचा, आपण छान मस्तपैकी नाश्ता करूया. आता सखीने आणखी 2 प्लेट्स काढून ठेवल्या असतात. तर आता ही मनस्विनी विचारते, काय ग? अगं, अजून 2 प्लेट्स कोणासाठी काढतेस? आता सखी सांगते, अगं, माझ्या सासरचे येत आहेत त्यांच्यासाठी. ही मनस्विनी तिचं तोंड वाकडं तिकडं करते आणि तितक्यात तिथे आता मा आणि अपर्णा येतात. सखीने त्यांना बोलावलं असतं. त्यांना बघून आता सगळेजण उभे राहतात आणि आता या मनस्विनीला सुद्धा उभं राहावंच लागतं. तिच्या मनात म्हणते, युजलेस, यांचा फॅमिली ड्रामा परत सुरू झाला. तर सखी मस्तपैकी दोघींचं स्वागत करते आणि म्हणते, सासूबाई या ना, वेलकम. आणि ती दोघांचाही आशीर्वाद घेते. तर कान्हा पण दोघींना असं वेलकम वगैरे करतो आणि आता बाकीचे सगळे पण त्यांचं वेलकम करतात. आणि ही मनस्विनी आता मुद्दामच म्हणते, किती छान वाटतंय तुम्हा दोघींना बघून. तर बघा मित्रांनो, आता अपर्णा आल्याबरोबर आता मनस्विनीची गळाभेट घेते आणि आता मनस्विनीला हे खटकतं. अपर्णाला असं जाणवतं काहीतरी बदल झाल्यासारखा तिला वाटत असतो मनस्विनीच्या वागण्यावरून. जर तेजस्विनी असते तर तिने घट्ट अशी मिठी मारली असती, पण ही जी मनस्विनी आहे ती अशी ऑकवर्ड होत असते. आणि पुढे बघा, मनस्विनी आणखी एक चूक करणार आहे. त्यानंतर मनस्विनी म्हणते, बसा ना. दोघी आता डायनिंगवर बसतात आणि सगळ्यांसोबत मिळून ते जेवण करणार असतात. आता सखी सगळ्यांना असं वाळणं करते. पहिले सखी तिच्या सासूबाईला सर्व करते. त्यावर आता ही अपर्णा म्हणते सखीला, तू बनवलंस? सखी म्हणते, हो. त्यावर अपर्णा म्हणते, मग तर आता खायलाच पाहिजे. आणि त्यानंतर अपर्णा आता जेवायला सुरुवात करते आणि म्हणते, वा, काय सुंदर बनवलंयस, मी खूप नशीबवान आहे, मला सखीसारखी सुगरण माझी सुनबाई मिळाली. सखी आता खुश होते ऐकून आणि थँक्यू म्हणते. त्यानंतर सखी आता माकडे बघते
आणि मा आता जेवायला सुरुवात करतात. तर सखी विचारते, मा कसं झालंय? त्यावर आता मा म्हणतात, बरं झालंय. आणि इतकी मजा येते ना पुढे. आपल्याला माहितीच आहे की मा थोड्या स्ट्रिक्ट आहे. तर आता सखी म्हणते, बरं तुम्हाला आवडेल असं काहीतरी घेऊन येते, एकच मिनिट. सखीने मासाठी शिरा बनवला असतो. आता मा गोड खात नाही हे माहिती असून सुद्धा आता सखी काय करते, तो शिरा मला ती सर्व करते आणि मला म्हणते, मा हे घ्या आणि तोंड गोड करा. त्यावर आता मा सखीला म्हणतात, मी गोड खात नाही, मी गोड खाणं सोडलंय. त्यावर आता सखी म्हणते, हो मा मला माहिती आहे आणि त्यामागचं कारण सुद्धा मला माहिती आहे. तुम्ही देवदत्त काकांसाठी गोड सोडलत ना. आता मित्रांनो, मनस्विनी हे ऐकून अशी अलर्ट होते. पुढे आता सखी म्हणते, पण आता आम्ही दोघांनी मिळून सूड घेतलाय ना, त्यामुळे प्लीज सोडा आता सगळं आणि खा ना थोडं गोड. तर ही मनस्विनी अशी सखीकडे बघते. त्यावर आता मा म्हणतात, सूड पूर्ण झाला, सापडले का सरकार? तर आपल्याला माहितीच आहे की मा थोडेसे अशा खडूसच असतात. असो तर कान्हा म्हणतो, मा अगं एवढ्या प्रेमाने केले तिने शिरा, खा ना थोडासा. आता शेवटी आपल्या नातवाचं ऐकून आता शिरा टेस्ट करतात आणि त्यानंतर मा चक्क सखीला म्हणतात, असं तोंड देखणं मी बोलत नाहीये, पण खरंच छान झालंय शिरा. आता माच्या तोंडातून चक्क सखीसाठी कौतुक ऐकून सखी आणि कान्हा दोघेही खुश होतात. सखी आता थँक्यू वगैरे म्हणते आणि सगळेजण खुश असतात आता कॉम्प्लिमेंट ऐकून. आणि त्यानंतर सखी माचे सुद्धा आभार मानते. सखी म्हणते, खरं तर एक सांगू, तुमच्यामुळे हा क्षण खूप छान आणि गोड झालाय. तर मला काही समजत नाही. तर सखी आता तिची आई समजून मनस्विनीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, तुम्ही माझ्या आईला सुखरूप घरी ठेवलं म्हणून आज मला माझी आई परत मिळाली. सखी आता परत इमोशनल होते. ही मनस्विनी सुद्धा आता नाटकं करत असते. सखीच्या हातावर वगैरे अशी हात ठेवते. आणि बघा मित्रांनो, त्यानंतर आता अपर्णा सखीला विचारते, सखी मग सासरी कधी येणार आहेस? आता ही मनस्विनी तिच्या मनाशी बोलते आणि म्हणते, सासरी? सखीला सासरी नाही, मी खूप दूर पाठवणार आहे तिला. आता मीनाक्षी म्हणते, बरंच झालं तुम्हीच विचारलं. आणि आता मीनाक्षी सखीला म्हणते, अगं आता सखी बोल, दे उत्तर. सखी म्हणते, हो ऍक्च्युली माझी सुद्धा खूप इच्छा आहे सासरी यायची आणि खरंच मला यायचंय, पण काय करू, मला ना आईला सोडवतच नाहीये. खूप वर्षांनी भेटली आहे मला माझी आई, मला तिच्यासोबत राहायचंय. बघा मित्रांनो, मज्जाच येणार आहे समोर तुम्हाला. तर आता सखी म्हणते, मी तुम्हाला प्रॉमिस करते सासूबाई, लवकरच मी तुमची सून म्हणून कबीर सोबत घरात गृहप्रवेश करणार. कान्हा पण म्हणतो, आणि हा मी सुद्धा अगदी वाजत गाजत तुला इथून घेऊन जाणार आहे. आता अपर्णा म्हणते, आणि मग हनीमून कधी? आणि बघा मित्रांनो, मला तर ठसकाच लागतो हे ऐकून. कान्हा आता त्याच्या माला पाणी देतो आणि मा चिडतच कान्हाकडे बघतात आणि पाणी प्यायला सुद्धा नकार देतात. आज असो. आणि आता काय होतं, ही मनस्विनी आता चूक करणार आहे. मनस्विनी म्हणते, हो तुम्हा दोघांना, सखी आणि कानाकडे बघत ती म्हणते की कुठेतरी जायला हवं. आता तसंही सगळं संपलंय, सगळी संकट तुम्ही पार केलीत, तुम्हाला तुमचं मॅरिड लाईफ एन्जॉय करायलाच हवं. त्यावर आता सखी म्हणते, आई अगो ते आपण नंतर बघू. आता मनस्विनी सखीचा हात खेचते आणि म्हणते, काय नंतर बघू? मी काहीच ऐकणार नाही. किती महिने झाले तुम्हाला लग्न होऊन? आता मी काही ऐकणार नाही, तुम्हाला कुठेतरी जायलाच हवं. तर आता कान्हाचे इशारे वगैरे सुरू होतात सखीला आणि म्हणतो तो काय असं इशाऱ्यातच. आता काय होतं, ही मनस्विनी अपर्णाला म्हणते, अपर्णा ताई बरं झालं तुम्हीच विषय काढला, ही मुलं पण ना ऐकतच नाही. आता अपर्णा मनस्विनीला म्हणते, अगं तेजस्विनी, तू मला ताई आणि अहोजाहो कधीपासून करायला लागलीस? आता मित्रांनो, इथे बरोबर अपर्णाने पकडलंय. पण बघा ही मनस्विनी किती चॅप्टर आहे. सगळेजण या मनस्विनीकडे बघत असतात. आता ही मनस्विनी एक क्षण थांबते आणि म्हणते, अगं अपर्णा, ते काय आहे ना, आपल्या दोघीत ते चालतं, पण सगळ्यांसमोर कसं ग? तू माझ्या नवरीच्या मुलाची आई आहेस, मग मी तुला अरे तुरे कसं करणार? आता मला पण थोडंसं पटतं. कान्हा म्हणतो, अरे पण उगाच इतकं फॉर्मॅलिटी वगैरे करायची गरज नाही तुम्हाला तेजस्विनी मॅडम. आता सखी कान्हाला म्हणते, अच्छा तेजस्विनी मॅडम, आता कोण करतंय फॉर्मॅलिटी? आपल्या बायकोच्या आईला मॅडम कोण म्हणतो रे? आता कान्हा म्हणतो, तो आपला विषय भरकटतोय ना, आपण काय बोलत होतो? तर आता गौतम काका म्हणतात, ते हनीमून. आणि मग सगळे हसायला लागतात. सगळेजण आता कान्हा आणि सखीची मजा उडवत असतात. त्यावर मनस्विनी म्हणते, भाऊजी बरोबर बोलताय, तुम्हाला जायलाच हवं हनीमूनला. आणि मला सांगा, तुम्हाला लोणावळा चालेल का? कान्हा म्हणतो, ओहो मला तर आवडतोच. तर आता ही मनस्विनी म्हणते, मी आलेच. आणि तिने ऑलरेडी तिकीट्स वगैरे बुक करून ठेवले असतात विलाच्या. तर सगळेजण या मनस्विनीची वाट पाहू लागतात आणि लगेच आता मनस्विनी येते तिकीट्स घेऊन. एक तिकीट ती कान्हाला देते आणि एक सखीला. कान्हा आता ते उघडून बघतो, मग तो, बाप रे, तुम्ही तर आधीच बुकिंगही केलंय.
तुमच्यासाठी. सखी आता आश्चर्यानेच मनस्विनीकडे बघते. मनस्विनी म्हणते, मला ना सखीसाठी काहीच करता आलं नव्हतं. म्हटलं काहीतरी करावं. आता मी माझ्या परीने जितकं करता आलं तितकं केलं. सखी म्हणते, आई प्लीज असं काहीतरी नको बोलूस. आणि खरं सांगू का, हे माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. आता मीनाक्षी परत सुरू होते. मीनाक्षी म्हणते, सगळ्यांच्या एक लक्षात आलं का? नंतर बघू असं म्हणणारी सखी मनातून जास्तच खुश झालीये. आता सखी लाजत असते आणि ती म्हणते, नाही नाही नाही. आता मा म्हणतात, चला तुमचं चालू द्या, मला ऑफिसला जायचंय. आणि मा मुद्दामच कान्हाला असं टोमणा मारतात आणि ते मुद्दाम म्हणतात, म्हणजे मला तरी जावंच लागेल ना. कान्हा आता मला म्हणतो, अहो मी तिकडनं आलो लोणावळ्यावरून की ऑफिस जॉईन करेलच. तर परशू म्हणतो, हे काय तुम्ही नाश्ता पण खाल्ला नाही? मा म्हणतात की नाही नाही झालंय माझं. ते स्माईल करतात आणि मग अपर्णा आणि मा तिथून निघून जातात. आणि ह्या गेल्याबरोबर आता गौतम सखीला म्हणतो, सखी तुझी सासूबाई तर कूल आहे, पण तुझी आजी सासू त्या मात्र जरा खाष्ट आहे नाही का. आता कान्हा हसतोच. आता सखी कान्हाला म्हणते, ए तू काय माझ्या आजी सासूवर हसतोयस हा? आता मनस्विनीच्या जीवात येतं. मनस्विनी म्हणते, बरं बरं आता पॅकिंग करा, ही मस्त तिथे जाऊन करा लोणावळ्याला. मला पटकन बॅगा भरायची आहे ना, तयारी करायची आहे. कान्हा म्हणतो, हो ना, आता पावसाळ्यात ड्राईव्ह करायला पण मज्जा येणार आहे. आता सखी आणि कान्हा पॅकिंग करायला निघून जातात. कान्हा आता परत एकदा मनस्विनीला थँक्यू म्हणतो. तर हे निघून गेल्यावर मीनाक्षी म्हणते मनस्विनीला, वहिनी खरं सांगू का, आता ना खऱ्या अर्थाने घराला घर पण आलंय असं वाटतंय. तर आता ही मनस्विनी अशी खोटी स्माईल करते आणि म्हणते, यांच्यासाठी मी दही साखर करते. कान्हा आणि सखी त्यांच्या खोलीत येतात आणि खूप खुश असतात दोघेही. कान्हा तर खूपच खुश असतो. कान्हा म्हणतो, मस्त वाटते ना असं वेगवेगळं. सखी म्हणते, कसं? मला तर नाही वाटत आहे. तर कान्हा म्हणतो, असं हवेत तरंगल्यासारखं वाटतंय. सखी म्हणते, छान छान, हा असंच हवेत तरंगत राहा. आणि असाच तरंगता तरंगता मला ना जरा ती बॅग काढून दे. वर आहे ना. कान्हा म्हणतो, मी का काढू? सखी म्हणते, अरे माझा हात वर नाही पोचत, मी कसं काढणार आहे? कान्हा आता सखीच्या जवळ येतो आणि म्हणतो, मी सांगतो तुला. कान्हा आता सखीला उचलतो. त्यानंतर सखी तिची बॅग काढते. कान्हा मुद्दामच असं सखीच्या अंगावर पडण्याची ऍक्टिंग करतो. सखी म्हणते, बस बिहेव. आता कान्हा असं बेडवर बसतो. सखी म्हणते, किती ड्रेस घेऊ? तर कान्हा त्याच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो, ते कशाला हवेत? सखी आता कान्हाला गंमतच मारते आणि म्हणते, डोंट बी ओव्हर स्मार्ट. त्यानंतर सखी तिचे काही ड्रेसेस बाहेर काढते आणि ती कान्हाचे पण कपडे काढते सोबतच आणि तिच्या सुटकेसमध्ये ठेवते. कान्हा म्हणतो, हे काय दोघांसाठी एकच बॅग? सखी म्हणते, हो आपण दोघे वेगळे थोडीच आहोत. कान्हा आता सखीचा हात पकडतो आणि खेचतो आणि म्हणतो, आपण एक तरी कुठे झालोय अजून? कान्हा सखीच्या जवळ येत असतो. सखी म्हणते, आगाऊपणा नको करूस, बॅग पॅक कर. कान्हा म्हणतो, काहीही म्हणा, पण आज लोणावळ्याला मज्जाच येणार आहे. इथे आपण दोघंच असणार आहोत. पण बघा मित्रांनो, कान्हा तर खूप एक्सायटेड असतो, पण सखीच्या मनात काहीतरी सुरू असतं. आता कान्हाला समजतं. कान्हा म्हणतो, काय झालंय? सखी म्हणते, कबीर मी तुझ्याकडे काही मागितलं तर तू देशील? मित्रांनो, इथे एक सस्पेन्स आहे, तुम्हाला समोर सांगतेच, पण त्यातच थोडी मज्जा आहे. तर आता काय होतं, ही जी मनस्विनी आहे ती दही साखर बनवायला घेते आणि मनात ती खूपच खुश असते. आता ही मनस्विनी स्वतःला बोलते अशी, स्वतःला ती म्हणत असते, बिचारे दोघे हनीमूनला चाललेत, पण त्यांना माहितीच नाहीये की त्यांची तर रिटर्न तिकीटच नाहीये. पुन्हा ते या घरात येऊ शकणार नाहीत. दही साखर घेऊन ते घराबाहेर पडतील. आता मनस्विनी सगळे इमॅजिन पण करत असते की सखी आणि कान्हा आलेत, मग हिने दही साखर दिली. ती म्हणते, मग ते दोघे गाडीत बसतील आणि जसंच कान्हा गिअर स्टिक ओढेल तसंच बूम. कारण त्या गाडीखाली काय आहे हे त्यांना माहितीच नाहीये. मित्रांनो, या मनस्विनीने त्या गाडीच्या खाली जोडून बॉम्ब लावला असतो. हिला ते पण इमॅजिन होत असतं की कान्हाने असं गाडी ऑन केली आहे आणि मग गिअर स्टिक ओढली आहे आणि मग धमाका झाला. हे सगळं आपल्याला दाखवलं जातं, कारण हे मनस्विनी असे इमॅजिन करत असते. पण मित्रांनो, खेळ पूर्ण हिचं बाजी पलटणार आहे. आता ही मनस्विनी मनातल्या मनात खूपच खुश होते, पण ही स्वतःच त्या खड्ड्यात जाऊन पडणार आहे, जो तिने स्वतःच खोदला. तर बघा काय होतं. आता ती तिथे सखीच्या फोटोकडे बघते, जो मोठा फोटो भिंतीवर लावला असतो, आणि तिथे फोटोकडे बघत म्हणते, आज या फोटोवर सखी आणि कबीरचा फोटो असेल, तोही हार घातलेला. आणि ती असं हसते. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा सखी आणि कान्हा निघत असतात लोणावळ्याला जायला, तेव्हा सखी सगळ्यांसमोर या मनस्विनीचा हात धरते आणि म्हणते, चल तू पण आमच्या सोबत. आणि सखी त्याच गाडीत मनस्विनीला बसवते आणि कान्हा सांगतो, तुम्ही पण आमच्या सोबत येत आहात लोणावळ्याला. आता या मनस्विनीला टेन्शन येतं आणि कान्हा गाडी सुरू करणार आहे.
तर बघूया मित्रांनो उद्याच्या भागात. आता कान्हा गाडी सुरू करणार की मनस्विनी काहीतरी म्हणणार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. पण मित्रांनो हा ट्विस्ट खूपच भारी होता. सखीने कान्हाकडे हेच मागितलं असणार आहे की आपण माझ्या आईला सोबत घेऊन जाऊ. तर मित्रांनो उद्याचा भाग पाहायला तुम्ही एक्साइटेड आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.